नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं माझ्या प्रफुल्लताई या चॅनलवर। आज आपण बनवणार आहोत मूग डाळ शेपूची भाजी। ही मूग डाळ शेपूची भाजी खायला खूप टेस्टी वाटते, बनवायला खूप सोपी आहे आणि यामध्ये भरपूर पोषक गुणधर्म असतात। तर तुम्ही ही भाजी नक्की खाल्ली पाहिजे, आपल्या शरीरासाठी खूप पोषक असते आणि तुम्ही ही भाजी पोळी भाकरी यासोबत खाऊ शकता। आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला ही भाजी कशी करायची हे बघूया। शेपू मूग डाळ भाजी करण्याकरता इथे आपल्याला शेपूची भाजी लागणार आहे। इथे मी एक जोडी शेपू घेतलेली आहे। याला स्वच्छ निवडून घ्यायची आहे आणि यानंतर याला स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचं आहे। इथे मी 2 ते 3 पाण्याने धुवून घेते। इथे मी शेपूची भाजी 2 ते 3 पाण्याने धुवून घेतली आहे। याचं पाणी निथळून घेतलं आहे आणि याला बारीक चिरून घेतलेलं आहे। इथे आपल्याला भिजवलेली मूग डाळ पाहिजे आहे। ही मूग डाळ आपण 1 तास भिजत ठेवली होती, याला पाण्यामधून काढून घ्यायची आहे। इथे आपल्याला शेपूच्या भाजीच्या फोडणी करता मिरची लसूण याची पेस्ट करून घ्यायची आहे आणि कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे। इथे आपण मिरची लसूण याची जाडसर पेस्ट करून घेतलेली आहे आणि कांदा बारीक चिरून घेतलेला आहे। आता आपल्याला भाजीची फोडणी करायची आहे। इथे आपण कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला तेल गरम झाल्यावर जिरं घालायचं आहे। पालेभाज्याला मोहरी घालायची नसते, फक्त जिरंच घालायचं असते। इथे आपलं जिरं झालेलं आहे। यामध्ये आपण बारीक करून घेतलेलं मिरची आणि लसूण याची पेस्ट घालायची आहे। याला आपल्याला 1 किंवा 2 मिनिटं छान शिजवून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। इथे आपण बारीक चिरलेला हा कांदा घालून घ्यायचा आहे आणि इथे आपल्याला कांदा छान परतून घ्यायचा आहे। याचा कलर चेंज नाही होऊ द्यायचा आहे। कांदा पांढराच राहिला पाहिजे पण मऊ झाले पाहिजे, इथपर्यंत आपल्याला कांदा शिजवून घ्यायचा आहे। इथे आपला कांदा छान मऊ झालेला आहे। आता यामध्ये आपल्याला हळद घालायची आहे। इथे मी हळद घालत आहे आणि मीठ घालून घ्यायचं आहे अंदाजे। भाजीपाल्यामध्ये मीठ कमीच घालायचं आहे। हे छान मिक्स करून घ्यायचं आपल्याला। आपले हे मसाले छान मिक्स करून घेतले आपण। आता यामध्ये आपल्याला हे भिजवलेली मूग डाळ घालायची आहे आणि याला छान परतून घ्यायचं आहे। 1-2 मिनिटच परतवायचं आहे। आपण ही मूग डाळ 1-2 मिनिटं परतवली आहे। आता यामध्ये आपल्याला हे जे आपण यामध्ये मिरची आणि लसूणची पेस्ट केली होती हे पाणी घालून घ्यायचं आहे। आता याला आपल्याला ही डाळ आपल्याला काही मिनिटं शिजवून घ्यायची आहे। मी हे थोडा वेळ शिजवून घेते। यावर आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे। इथे मी झाकण ठेवून थोडा वेळ शिजवून घेते डाळ। आपल्याला थोडा वेळ झालेला आहे, आपण बघूया। इथे आपली डाळ आपण 5 मिनिटं शिजवून घेतली होती। आता यामध्ये आपल्याला भाजी घालून घ्यायची आहे। ही मी इथे शेपूची भाजी घालून घेते। आता ही भाजी आपण छान मिक्स करून घ्यायची आहे। गॅस मी मोठा ठेवलेला आहे ही भाजी मिक्स करतपर्यंत। इथे आपण भाजी ही छान मिक्स करून घेतलेली आहे। आता ही चिमून थोडीशीच झालेली आहे। आता यावर आपण गॅस पहिले कमी करून द्यायचा आहे आणि यावर आपण झाकण ठेवून याला शिजवून घ्यायचं आहे आणि अधेमध्ये याला परतत राहायचं आहे। थोडा वेळ झालेला आहे, आपण बघूया आपली भाजी शिजली की नाही ती चेक करून घ्यायची आपल्याला। इथे आपण एकदा परतून घेऊ, भाजी शिजायची आहे। याला असंच
मध्ये छान परतून घ्यायचं आपल्याला आणि भाजी शिजवून घ्यायची पूर्णपणे। शेपूची भाजी खाण्याची खूप सारे फायदे असतात, म्हणून ही शेपूची भाजी जेव्हा याचं सीजन असतो तेव्हा ही भाजी नक्की खाल्ली पाहिजे। आपण ही भाजी परतून घेतली आहे। आता याला परत झाकण ठेवून भाजी पूर्णपणे शिजवून घ्यायची आहे। अशा तऱ्हेने तयार झालेली आपली मूग आणि शेपूची भाजी छान गरम गरम आपण ही पोळीसोबत खाऊ शकतो, भाकरीसोबत खाऊ शकतो। खायला खूप टेस्टी वाटते। तुम्ही एकदा नक्की बनवून बघा। आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।